नमस्कार मित्रो, आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर या चॅप्टरचं आपण सेकंड लेक्चर आपण डिस्कशन करू। या लेक्चरमध्ये आपण ज्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज आपण डिस्कस करत होतो त्या प्रॉपर्टीज आपल्याला काही शिल्लक होत्या, त्या प्रॉपर्टीजबद्दल आपण डिस्कशन आज करणार आहोत पा। तर थोडं रिवाइज आपण करण्याचा प्रयत्न करू पा की कॅथोड रेज जे आपण बघितलं तर कॅथोड रेज आपण पहिल्यांदा आपल्याला डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये जे थॉम्सननी आपल्याला हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक करंट्स अँड अप्लाय द लोअर प्रेशर ऑन द गॅसियस सबस्टन्सेस अँड विच गिव्स द ग्लोइंग ऑफ लाईट विच ट्रॅव्हल्स फ्रॉम द कॅथोड टू ॲनोड्स अँड दीज रेज आर कॉल्ड लाईक द कॅथोड रेज। त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, कॅथोड रेज असं म्हणतो। मग हे जे कॅथोड रेज आहेत तर यांच्या प्रॉपर्टीज आपण पाहतोय। तर पहिली प्रॉपर्टी आपण डिस्कस केली होती पा की कॅथोड रेज विच ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला कॅथोड रेज काय होत असतात पा तर ते ट्रॅव्हल होत असतात। ते कशाहून आपण निष्कर्ष काढला, व्हेन बंबार्डिंग द कॅथोड रेज ऑन द एनी मॅटर्स अँड विच गिव्स द शॅडो, म्हणजे ते त्यांची स्वतःची शॅडो आपल्याला पाहायला मिळते। यावरूनच आपण कंक्लुजन काढू शकता की कॅथोड रेज हा काय करू शकतो पा तर आपल्याला ट्रॅव्हल्स करत असताना स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला जातो। त्याचबरोबर आपण दुसरी प्रॉपर्टी आपण काय पाहिलं होतं पा, कॅथोड रेज ॲक्ट ॲज ए मटेरियल पार्टिकल्स और मटेरियल प्रॉपर्टीज, म्हणजे मटेरियल पार्टिकल्स म्हणून आपण का म्हणतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपण एखाद्या पॅडल व्हीलला जर आपण बंबार्डिंग द एनी कॅथोड रेज आपण केला तर त्यापासून तुम्हाला तो पॅडल व्हील रोटेट व्हायला सुरुवात होतो, म्हणजेच कायनेटिक एनर्जी ट्रान्समिट होत असते आणि त्यामुळेच आपण त्यांना काय म्हटलेलं आहे, मटेरियल पार्टिकल्स असं म्हणतो। त्यानंतर शेवटची प्रॉपर्टी मी तुम्हाला काल सांगितली होती ज्याला आपण म्हणू शकता कॅथोड रेज कॅरीज द निगेटिव्ह चार्ज। तो तुम्हाला निगेटिव्ह चार्ज कॅरीज आहे, त्याचं कारण आपण काय शोधलात, कारण आपण एखाद्या डिस्चार्ज ट्यूबमध्ये जो तुमचा कॅथोड असतो तो निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला जोडलेला असतो आणि त्यातून आपल्याला निगेटिव्ह पार्टिकल्स आपल्याला काय होत असतात पा इमिट होतात। दे आर बंबार्डिंग ऑन द एनी गॅसियस सबस्टन्सेस अँड विच फॉर्म द स्ट्रीम ऑफ द निगेटिव्ह चार्ज पार्टिकल बिकॉज विच कॅन अट्रॅक्टेड और मूव टुवर्ड द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी हेन्स विच कॅरीज द निगेटिव्ह चार्ज। असा आपण त्या कॅथोड रेजवर निगेटिव्ह चार्ज असतो असे आपण त्यांना म्हणू शकता। हे जे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे तर निगेटिव्ह चार्ज आहेत हे आणखीन प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी आणखीन एक एक्सपेरिमेंट आपल्याला केलेला आहे आणि तो काय म्हणतोय आपण पा तर त्याच्यामध्ये आपण म्हणता व्हेन अप्लाय द इलेक्ट्रिक फील्ड ऑन द पाथ ऑफ और स्ट्रीम ऑफ द कॅथोड रेज अँड विच डिफ्लेक्टेड टुवर्ड द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट वी कॅन कंक्लूड दॅट द कॅथोड रेज कॅरीज द निगेटिव्ह चार्ज। आणि त्यामुळेच आपण काय म्हणतोय पा याच्यात जर आपल्याला ही जी प्रॉपर्टी असेल निगेटिव्ह चार्ज जी प्रॉपर्टी असेल तर त्यांना प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे पा, जर आपण एखादा कॅथोड रेज जो असेल तर या कॅथोड रेजवर आपल्याला काय केलेलं असेल तर त्यांनी कॅथोड रेजवर आपल्याला एक इलेक्ट्रिक फील्ड त्यांनी अप्लाय केलेली आहे। इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोन्ही फील्ड त्यांनी अप्लाय केल्या, त्याचं डिफ्लेक्शन आपल्याला पॉझिटिव्ह टर्मिनलला आपल्याला पाहायला मिळालं। म्हणून आपण असं म्हणतोय पा व्हेन अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड ऑन कॅथोड रेज which deflect towards positive terminal। आता बघ हे आपण यावरूनच आपण काय म्हणू शकता, कॅथोड रेज हा निगेटिव्ह चार्जड आहे। वाय दे आर निगेटिव्ह चार्ज असं जर तुम्हाला क्वेश्चन असेल तर त्यासाठी आपण काय म्हणू शकता पा की ज्यावेळेस आपण ही कॅथोड रेज आपल्याला पाहायला मिळतील, हे कॅथोड रेज आपल्याला हे ट्रॅव्हल्स होत असतात आणि कॅथोड रेजच्या ज्या स्ट्रीमवर जर आपण एखादी इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केला असाल तर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करत असताना हा तुमचा जो असेल तर याला आपण काय म्हणू, निगेटिव्ह टर्मिनल म्हणू, याला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणू। हा इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केला तर त्यावेळेस आपण काय पाहतोय पा ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे अप्लाय केल्यानंतर हे जे पार्टिकल्स असतील किंवा ही जी लाईट असेल तर विच टर्न्स towards or deflected toward the positive terminal of electric field। या इलेक्ट्रिक फील्डच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे आपल्याला डिफ्लेक्ट होत असताना दिसते आणि तुम्हाला नॅचरली तुम्हाला माहिती आहे पा की एक निगेटिव्ह हा कुणाकडे अट्रॅक्ट होत असतो, पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होत असतो आणि म्हणून आपण काय म्हटलेलं आहे पा कॅथोड रेज कॅरीज द निगेटिव्ह चार्ज। म्हणून आपण काय म्हणू शकता, हेन्स कॅथोड रेज
कॅथोड रेज कॅरीज निगेटिव्ह चार्ज, त्यांच्यावर कोणता चार्ज असतो मित्रांनो? निगेटिव्ह चार्ज असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे का निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्या मागचे दोन आपण रिझन सांगू शकता. एक पहिलं कारण काय सांगितलं की विच ओरिजिन ऑफ द कॅथोड रेज इज द कॅथोड, म्हणजे कॅथोड रेजचा जो ओरिजिन आहे तर तो कॅथोड आहे. ते आपण डिस्चार्ज ट्यूबमध्ये बघितलेलं आहे, कारण त्याची ट्रॅव्हलिंग आपल्याला कॅथोडकडून ॲनोडकडे होते आणि कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि ओरिजिन जर निगेटिव्ह असेल तर विच पार्टिकल्स कॅरीज द निगेटिव्ह चार्ज, हे आपल्याला माहिती आहे एक कारण. दुसरं रिझन आपण काय केलं की जे थॉम्सनने आपण काय केलं की या कॅथोड रेजवर, याला आपण काय म्हणतोय पहा, कॅथोड रेज असं म्हणतो. हे जे कॅथोड रेज असतील तर या कॅथोड रेजवर त्यांनी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. ही जी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेली असेल तेव्हा ती जी कॅथोड रेज असतील दे कॅन डिफ्लेक्टेड टुवर्ड द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड देअरफॉर एनी निगेटिव्ह पार्टिकल्स अट्रॅक्टेड टुवर्ड द पॉझिटिव्ह अँड हेन्स फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट वी कॅन कंक्लूड दॅट द कॅथोड रेज कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. म्हणजे कॅथोड रेज हा काय असेल तुमचा निगेटिव्ह चार्ज असतो असं आपल्याला पाहायला मिळालं. लक्षात येते. त्यानंतर पहा पुढची जर प्रॉपर्टी आपण बघितलात तर या कॅथोड रेजची आपण पुढची प्रॉपर्टी कोणती पाहतो तेही आपण लक्षात घेऊ. पहा तर याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करत असताना आपण हे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर आपण पाहिलात, त्याचबरोबर मॅग्नेटिक फील्ड जरी अप्लाय केलात तरी आपल्याला त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी पाहायला मिळते. त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण एखादा दुसरी प्रॉपर्टी सांगत असताना द कॅथोड रेज शोज हीटिंग इफेक्ट. आता बघा हीटिंग इफेक्ट आपण कुणाला म्हणू शकता? व्हेन द कॅथोड रेज कॅन बंबार्डिंग ऑन एनी सर्फेसेस अँड दीज कॅथोड रेज विच आर स्टिक ऑन द सर्फेसेस अँड दे बिकम द हॉट, आणि त्यामुळेच आपण काय म्हणतो दे कॅन शो द हीटिंग प्रॉपर्टी. म्हणजे आपण जर बघितला तर सूर्यापासून किंवा सनपासून येणारी जी लाईट आहे तर ती जर आपण एखाद्या पदार्थावर कंटिन्युअसली बंबार्ड होत असेल तर दीज रेज कॅन स्टिक ऑन द सर्फेस, आणि त्या सर्फेसवर स्टिक होतात म्हणून तो काय होत असतो पहा, तो पदार्थ किंवा ती मॅटर हा तुम्हाला हॉट होताना दिसतो. तशीच प्रॉपर्टी आपल्याला या कॅथोड रेज पासून पाहायला मिळाली, म्हणून आपण असं म्हणतो आता पहा आपण हीटिंग इफेक्ट आपण पाहतोय. हीटिंग इफेक्ट मी काय सांगितलं तुम्हाला की एखादी लाईट जर आपण एखाद्या सरफेसवर जर कंटिन्युअसली आपल्याला बंबार्ड होत असेल, ऑल दीज पार्टिकल्स विच आर स्टिक ऑन द सरफेस ऑन दॅट मॅटर्स अँड विच बिकम्स हॉट, आणि दिस इफेक्ट इज नथिंग बट द हीटिंग इफेक्ट. त्याला आपण काय म्हणू शकता पहा, तर हीटिंग इफेक्ट असं आपण त्यांना म्हणतो. आणि म्हणून हा जो हीटिंग इफेक्ट असेल तर आपण ही प्रॉपर्टी किंवा हा इफेक्ट आपल्याला दाखवणारा कोण असतो, तर हा कॅथोड रेज असतो. ही तुम्हाला नेक्स्ट त्याची प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते. पहा नेक्स्ट आपण पुढे काय पाहतोय पहा, पुढची जी प्रॉपर्टी आपण डिस्कस करणार आहात ज्याला आपण काय म्हणू शकता, इट शोज फोटोग्राफिक इफेक्ट. फोटोग्राफिक इफेक्ट आपण कधी म्हणतो पहा. फोटोग्राफिक इफेक्ट म्हणजे काय असेल तर एखादी फिल्म असेल किंवा एखादी फोटो काढण्याची जी फिल्म असते त्या फिल्मवर जर आपण बंबार्डिंग केलात आपण कॅथोड रेजचे, तर त्या फिल्मवर असलेली जी इमेज असेल तर ती इमेज काय होत असते, डिस्ट्रॉय होत असते. जसं आपण काय म्हणू शकता की एखादा जर फिल्मवर आपल्या जर सलमान खानची जर फोटो असेल आणि त्याच्यावर जर आपण कॅथोड रेज बंबार्ड केलात तर सलमान खान तिथून काय होतो, गायब होतो. याला आपण काय म्हणायचं आहे पहा, इट इज अ इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटोग्राफिक इफेक्ट असं आपण त्यांना म्हणतो. आणि अशी प्रकारची प्रॉपर्टी आपल्याला कुणापासून मिळू शकते, या कॅथोड रेज पासून आपल्याला पाहायला मिळू शकते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, लक्षात राहील. आता बघा ह्या ज्या फोटोग्राफिक इफेक्ट असेल किंवा मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट असेल किंवा इलेक्ट्रिक फील्डचा इफेक्ट असेल, आयोनायझिंग पॉवर असेल किंवा हीटिंग इफेक्ट असेल, पेनेट्रेटिंग पॉवर असेल किंवा तो निगेटिव्ह चार्ज
पार्टिकल असतो किंवा तो स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल्स होत असतो, हे जे आपण पाहतोय ह्या ज्या प्रॉपर्टीज आपण कॅथोड रेजच्या आपण पाहिलात, याच प्रॉपर्टी आपल्याला ॲनोडपासून पण पाहायला मिळणार, ॲनोड रेजपासून पण पाहायला मिळणार आहेत. म्हणून मी प्रत्येकाचं रिझन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय पहा. तर त्यामध्ये आपण आणखीन एक प्रॉपर्टी आपण पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो एक्स रेज. म्हणजे आपण काय करू शकता की हा जो तुमचा कॅथोड रेज असेल तर कॅथोड रेज प्रोड्यूस एक्स रेज. हा एक्स रेज आपल्याला प्रोड्यूस करतो. एक्स रेज आपण कधी म्हणता, when the bombarding the lights or any rays on the hard metal surface and which transmit the another wavelength of light and this light is nothing but the x rays. त्यालाच आपण काय म्हणतो, एक्स रेज असं म्हणतो. एखादा मेटल सरफेस आपण घेतला, हा तुमचा मेटल सरफेस आहे, बरोबर आहे. या मेटल सरफेसवर आपण काय केलात पहा, कंटिन्युअसली आपण असे कॅथोड रेज आपण टाकलात, याच्यावर आपण कंटिन्युअसली काय टाकलात, कॅथोड रेज आपण टाकलात आणि कॅथोड रेज आपण बंबार्ड केल्यानंतर आपल्याला काय मिळाला की या मेटलच्या सरफेसवर आपल्याला ते आदळतात, म्हणजे त्यावेळेस तिथे जाऊन स्टिक होतात आणि त्यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारची आपल्याला लाईट आपल्याला मिळते आणि या लाईटलाच आपण काय म्हणायचं आहे पहा, एक्स रेज असं म्हणतो. आणि असे एक्स रेज प्रोड्यूस आपल्याला या कॅथोड रेज पासून पण आपल्याला मिळालेले आहेत. म्हणून आपण तो एक्स रेज प्रोड्यूस करू शकतो, फोटोग्राफी इफेक्ट दाखवू शकतो किंवा हीटिंग पॉवर हीटिंग इफेक्ट दाखवतो, आयोनायझिंग पॉवर दाखवत असतो, पेनिट्रेटिंग पॉवर दाखवत असतो. त्याचबरोबर तो मटेरियल पार्टिकल म्हणून काम करू शकतो किंवा तो तुम्हाला निगेटिव्ह चार्ज असू शकतो, तो स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला ट्रॅव्हल होत असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आपण पाहिलात. पण आता लक्षात ठेवा मित्रांनो की ज्यावेळेस आपण याला आपण काय म्हणू शकता की आता ज्या आपण प्रॉपर्टी पाहणार आहात, दोन त्या प्रॉपर्टी पाहणार आहात, त्या प्रॉपर्टीबद्दल आपण थोडं सिरियसली विचार करायचा आहे, कारण त्याचा उपयोग आपण पुढं चालून आपण करणार आहात आणि त्याचं ॲप्लिकेशन पण आपल्याला करायचं आहे, त्याच्यावर क्वेश्चन पण आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि त्यामुळे आपण सुरुवात करत असताना पहा नेक्स्ट प्रॉपर्टी आपण पाहणार आहात. या तुम्हाला जनरल आहेत, याला आपण लिंबू म्हणू. तर ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, बऱ्याच जणांना माहीत पण असेल. पण आता ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याही तुम्हाला माहिती आहेत, पण त्या कशा मिळाल्या त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहात. तर आपण पुढची जी प्रॉपर्टी आपण डिस्कशन करू, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, आता पहा आपण थोडं जे थॉम्सननी केलेला हा पराक्रम आहे आणि त्यामुळे जे थॉम्सनचं नाव पुन्हा पुन्हा आपल्याला घ्यावं लागेल. त्यामुळे जे थॉम्सन आपल्याला काय सांगतोय त्याबद्दल आपण विचार करू. जे थॉम्सननी हे डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट जेव्हा तो बनवला होता, त्यातून त्याला कॅथोड रेज मिळाले होते. तर त्या कॅथोड रेज मिळाल्यानंतर तो आनंदात होऊन असा काही फार आनंद व्यक्त करत नव्हता. तर त्यांनी पुन्हा पण आपल्याला एक काम केलेलं होतं आणि ते पुढचं काम काय, तर त्याला एक लक्षात आलं की आपल्याला निगेटिव्ह चार्जड पार्टिकल्स हे एका स्ट्रीम किंवा रेच्या फॉर्ममध्ये कॅथोडकडून ॲनोडकडे जातात, हे त्याच्या लक्षात आलं. पण हे जे रेज आहेत हे निगेटिव्ह चार्जड पार्टिकल जो आहे, तर तो निगेटिव्ह चार्जड पार्टिकलला पुढे चालून आपण काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रॉन असं म्हणतो. म्हणजे कॅथोड रेज हे स्ट्रीम ऑफ निगेटिव्ह पार्टिकल असं म्हणतो. आणि स्ट्रीम ऑफ निगेटिव्ह पार्टिकल म्हणजे त्यातला जो निगेटिव्ह पार्टिकल आहे त्याला स्टोनी या सायंटिस्टनी त्याला नाव दिलेलं होतं इलेक्ट्रॉन. म्हणजे आपल्याला इथं इलेक्ट्रॉनची डिस्कवरी आपल्याला झालेली आहे आणि हे इलेक्ट्रॉन आपल्याला मिळाले. मग त्या इलेक्ट्रॉन मिळाले म्हणून जे थॉम्सन असा शांत बसला नाही, त्यांनी पुन्हा काय एक्सपेरिमेंट केलेले आहेत पहा. चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, पण त्याची व्हॅल्यू किती हा प्रश्न आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉन जो हा पार्टिकल आहे, तर हा कसला पार्टिकल आहे, तर त्याचा नेचर काय, तर त्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले, काही एक्सपेरिमेंट आपल्याला केले. आणि म्हणून आपण काय म्हणतोय पहा की चार्ज असेल, एखादा पार्टिकल असेल तर त्याला मास असेल, त्याला वेलॉसिटी असेल, त्याला एनर्जी असेल किंवा त्याच्यावर त्याला आपण E/m रेशो, ज्याला आपण चार्ज मास रेशो असतो, हे जे आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. त्यासाठी जे थॉम्सनने आपल्याला काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि त्या एक्सपेरिमेंटचा आपण विचार करू पहा. तर पहिल्यांदा जे थॉम्सन आपल्याला काय करतोय पहा. जे थॉम्सननी आपल्याला पहिल्यांदा एक एक्सपेरिमेंट करून घेतला आणि त्यांनी काय केलेलं आहे, टू डिटरमाइन, म्हणजे डिटरमाइन चार्ज मास रेशो. आणि हा चार्ज मास रेशो याला मी असे लिहू शकतो पहा, तर E/m. E म्हणजे चार्ज असेल आणि m म्हणजे मास असेल.
हा चार्ज बाय मास याचा रेशो त्यांनी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. मग आता बघा, हे एक्सपेरिमेंट करताना त्यांनी काय केलेलं आहे पहा, याच्यात आपण हायड्रोजन गॅस फिलअप करू शकतो, त्याच्यात नायट्रोजन गॅस फिलअप करू शकतो, ऑक्सिजन गॅस आपण फिलअप करू शकतो, हायर व्होल्टेज इलेक्ट्रिक करंट अप्लाय करू शकता आणि लोअर प्रेशरला आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. त्यासोबत आपण हे जे इलेक्ट्रोड वापरलेले आहेत ते इलेक्ट्रोड्स कसे असतील, ते मेटलचे असतील आणि ते मेटल मग आयर्न असेल, कॉपर असेल, एखादा मॅग्नेशियम असेल किंवा एखादा तुमचा कोण असेल पहा तर टिटॅनियम असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स असतात. या मेटलची रिप्लेसमेंट करून त्याचबरोबर गॅसियस सबस्टन्सची रिप्लेसमेंट करून त्यांनी एक कंक्लुजन काढलेलं आहे की कोणत्याही कॅथोड रेजचा जो E/m रेशो आहे तर तो E/m रेशो हा कॉन्स्टंट आपल्याला मिळालेला आहे. मी काय म्हणतोय तुम्हाला, फार महत्त्वाचं वाक्य बोलतोय. काय म्हणतोय की कॅथोड रेज विच हॅव द कॉन्स्टंट ऑर सेम रेशो E/m रेशो even though changing the gaseous substances in discharge tube or electrodes, different metals act as electrodes and therefore these particles or cathode rays are the constituents particles of matter or atom असा आपण त्यांना म्हणू शकता. माझं म्हणणं काय बा, मराठीत मी तुम्हाला सांगतोय. मी काय म्हणतोय, E/m रेशो जे कॅल्क्युलेट केला तर तो E/m रेशो जो असेल तर तो E/m रेशो कॅल्क्युलेट करत असताना त्यांना एक फिक्स्ड व्हॅल्यू मिळाली. ती फिक्स्ड व्हॅल्यू म्हणजे काय पहा, तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉनवर आपल्याला चार्ज किती असतो तेही तुम्हाला माहीत असावं. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की चार्ज आपल्याला किती असतो, चार्ज कोण फाइंड आउट केला ते पण आपण डिस्कस करणार आहात. फक्त आपण व्हॅल्यू आपल्याला बऱ्याच जणांना माहीत पण आहे, तर त्यानुसार आपण काय म्हणतोय की याच्यामध्ये 1.60 इंटू काय असेल तुम्हाला 10⁻⁻19 कुलम हे तुम्हाला काय मिळाला, तर हा चार्ज मिळाला. कुणावर, हा इलेक्ट्रॉनवर चार्ज आपल्याला मिळाला. आणि मास कसा फाइंड आउट करायचा तेही आपल्याला पुढे शिकायचं आहे. तर मास फाइंड आउट केलेला असेल तर तो तुम्हाला किती मिळालेला आहे पहा, तर हा तुमचा 9.11 इंटू 10⁻⁻28 हा काय असेल तुम्हाला ग्रॅममध्ये मिळाला. बरोबर आहे, हा तुम्हाला काय मिळाला, मास आपल्याला मिळाला. बरोबर आहे. तर हे जे आपल्याला मिळालेलं असेल तर E/m रेशो याचा जर आपण डिवाइड केला तर त्यापासून तुम्हाला काय व्हॅल्यू मिळाली, तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली E/m रेशो आपल्याला मिळतो 1.76 इंटू 10⁻, हा 8 हा कुलोम पर ग्रॅम असा आपल्याला मिळाला. बरोबर आहे. तर हा जो असेल तर हा याला आपण काय म्हणायचं आहे, E/m रेशो असं म्हणतात. हा जो E/m रेशो असेल तर या रेशोलाच, हा रेशो प्रत्येक गॅसेससाठी पण तोच आला, वेगवेगळे इलेक्ट्रोड वापरले तरी तोच आला. आणि यालाच आपण काय म्हटलेलं आहे पहा, एनी इलेक्ट्रोड्स और एनी गॅसियस कॅन शोज द सेम और कॉन्स्टंट E/m रेशो ऑफ कॅथोड रेज और इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपल्याला या डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये जे गॅसियस सबस्टन्स आपण वेगवेगळे जरी घेतलात किंवा इलेक्ट्रोड वेगवेगळे जरी घेतलात तरीही आपल्याला त्यांचा E/m रेशो आपल्याला काय मिळतो पहा, कॉन्स्टंट मिळतो. आणि तो कॉन्स्टंट म्हणजे काय असेल 1.76 इंटू 10⁸ कुलम पर ग्रॅम किंवा यालाच आपण 1.6 इंटू 10⁻11 कुलम पर केजी असे आपण त्यांना सांगू शकतो. लक्षात येते. तर हे आपण जे सांगता तर यालाच आपण काय म्हटलेलं आहे पहा, E/m रेशो. एक मिनिट हा, याच्यामध्ये आपण काय केला, हा 8 हा तुम्हाला मिळतो, हा तुमचा काय मिळेल पहा 11 आपल्याला मिळू शकतो. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल तर ही व्हॅल्यू आपल्याला जी पाहायला मिळते यालाच आपण काय म्हणता, E/m रेशो मिळतो. आणि हा जो E/m रेशो असेल तर हा E/m रेशो जो आपल्याला मिळालेला आहे तर याच्यामध्ये आपण काय सांगू शकता, तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, एक मिनिट, हे 8 आणि हा तुमचा काय असेल पहा 11.
तर असं आपण यामध्ये आपण सांगू शकतो. पहा लक्षात राहील. तर याच्यानंतर पहा E/M रेशो करेक्ट आपल्याला मिळाला. कॅल्क्युलेशन करा तुम्हाला ते मिळेल. पहा तर हा E/M रेशो आपल्याला मिळाला. बरोबर आहे. आता बघा E/M रेशो जर आपण घेतला असाल तर त्यानुसार आपण पुढं काय म्हणू शकतो. पहा तर E/M रेशोच्या नंतर आपण पुढे जाऊ. आता चार्ज आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो चार्ज कशा पद्धतीने फाइंड आउट केला. तर आता एकच वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. पहा E/M रेशो ऑफ कॅथोड रेज इज काय असेल तुम्हाला. तर ती व्हॅल्यू तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजे. 1.76 इंटू 10⁸ कुलम पर ग्रॅम आपण त्याला म्हणू. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता. पहा 1.76 इंटू 10⁻11 कुलम पर kg. असा आपण त्या दोन व्हॅल्यू आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर या दोन व्हॅल्यू म्हणजेच काय असतील. पहा E/M रेशो आपल्याला पाहायला मिळतो. कळतं मित्रांनो. नेक्स्ट आता पुढे बघा E/M रेशो आपण फाइंड आउट केला. तर त्यानंतर पहा त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी तर चार्ज कसे कोण फाइंड आउट केला त्यासाठी आपल्याला आणखीन एका सायंटिस्टची आठवण करावी लागेल. आणि ती आठवण म्हणजे कोणाची. तर मिलिकन्स. हा तुमचा मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. तर मिलिकन जो असेल तर यांनी आपल्याला काय केलेलं आहे. तर ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे. आणि यानुसार आपण काय म्हणू शकता. ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंटच्या आधारावर एक्सपेरिमेंट कोणता आहे याच्यावर तुम्ही जाऊ नका. एक्सपेरिमेंटच्या आधारावर आपल्याला त्यांच्यावरचा चार्ज आपल्याला मिळालेला आहे. आणि तो चार्ज जो सांगितलेला आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज किती असेल तुम्हाला. तर तो सांगितला आहे तुम्हाला 1.60 इंटू 10⁻⁻19 कुलम. ही तुम्हाला व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. लक्षात येते. तर हा चार्ज आपल्याला मिळालेला आहे. त्याला कन्सिडर केलेला आहे 1 युनिट असे आपण घेऊ शकता. पहा चार्ज म्हणजेच किती असेल तो 1 युनिट एवढा आपण घेऊ शकता. तर हा याला आपण काय म्हटलेलं आहे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन्स विच फाइंड आउट बाय ऑन द बेसिस ऑफ मिलिकन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटच्या आधारावर त्यांनी काय केलेलं आहे. पहा तर त्यांच्यावरचा चार्ज आपल्याला त्यांनी फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट आपण पुढे सांगू शकता की ज्याच्यानंतर आपण काय म्हणतोय. पहा की याच्यावर आपण जर पाहिलात हा जे थॉम्सननी आपल्याला E/M रेशो दिला. त्यानंतर मिलिकन्सने आपल्याला काय दिला. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिला. आता याचाच दोघांचा आधार घेऊन आपण काय करू शकतो. या दोन गोष्टीचा आधार घेऊन वी कॅन फाइंड आउट द मास ऑफ इलेक्ट्रॉन. आपण काय फाइंड आउट करू शकतो. मास ऑफ इलेक्ट्रॉन आपण फाइंड आउट करू शकता. म्हणून आपण काय म्हणू शकता. पहा की मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो. तर इज इक्वल टू काय असेल. चार्ज अपॉन E/M रेशो. ह्याला आपण काय म्हणता. E/M रेशो. म्हणजे इथं पण आपण काय लिहू शकता. E लिहू शकता. या दोघांचा जर रेशो घेतलात तर त्याचा चार्ज आपल्याला मिळाले त्याचा मास आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे चार्ज माहिती आहे आणि E/M रेशो आपल्याला माहिती आहे. आणि त्यावरून आपण काय करू शकता. पहा मास आपण फाइंड आउट करू शकतो. आता बघा याचा चार्ज आपल्याला माहिती आहे मित्रांनो. तो किती दिला तुम्हाला. तर हा चार्ज आपल्याला 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम डिवायडेड बाय E/M रेशो किती आला. 1.76 इंटू 10⁻⁻8 हा काय असेल तुमचा कुलम पर ग्रॅम आपण त्याला म्हणतो. आणि त्यानुसार तुम्हाला जी व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली तर ही 9.11 इंटू 10⁻⁻28 हा काय मिळाला तुम्हाला. तर हा ग्रॅम मध्ये आपल्याला मिळाला. तर हा मास आपल्याला मिळतो. मास ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणू. तर हे मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला मिळाला. म्हणजे आपण याच्यात काय केला. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन कसा फाइंड आउट होतो त्याचबरोबर आपल्याला काय मिळेल. पहा तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती असतो आणि त्याचबरोबर E/M रेशो किती असतो. ह्या तीन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. ह्या कधी तुम्हाला विचारल्या तर तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. तर इथं तुम्हाला 28च्या ऐवजी 31 पण आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर तो ग्रॅमचा काय होईल तुम्हाला
किलोग्रॅममध्ये आपल्याला येऊ शकते आणि त्यानुसार आपल्याला काय मिळेल पहा, तर या पद्धतीने आपण काय करतोय पहा, तर ह्या चार्ज असेल, मास असेल आणि त्याचबरोबर आपल्याला काय माहित असावं E/m रेशो असेल. या तीन गोष्टी आपल्याला 100% कधी विचारलं तरी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. ही गोष्ट आपण विसरू नका, लक्षात राहील. तर हे तुम्हाला व्हॅल्यू जे असतील याचाच उपयोग करून आपल्याला काय करावं लागतं पहा, तर त्यांचा आपल्याला कॅल्क्युलेशन करून आपण मास कॅल्क्युलेट करू शकता किंवा त्यांचा चार्ज आपण फाइंड आउट करू शकतो. कोण फाइंड आउट केलेलं आहे हे पण तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आता बघा, याच्यावरून आपण एक कंक्लुजन काढायचं आहे. एक कंक्लुजन काय असेल पहा, तर एक पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची, इलेक्ट्रॉन म्हणजे कॅथोड रेज इज ऑल्सो कॉल्ड लाईक द इलेक्ट्रॉन, असं आपण लक्षात घेऊ. इट इज द स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन जो असेल तर हा इलेक्ट्रॉन आपल्याला इलेक्ट्रॉनचं ओरिजिन कळलं आपल्याला, किंवा इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्जड पार्टिकल असतो हेही आपल्याला कळलं. त्याचबरोबर हा एक कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल आहे, म्हणजे एक मूलभूत घटक आहे. कुणाचा, तर प्रत्येक आयटमचा. म्हणजे इलेक्ट्रॉन इज द कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स ऑफ मॅटर्स ऑर एनी आयटम्स. म्हणजे एखाद्या आयटमचा म्हणजे आयटमचा एक मूलभूत घटक कोणता असेल तर तो इलेक्ट्रॉन आहे. आणि ती कशामुळे सांगितलेलं आहे, तुम्हाला क्वेश्चन पण विचारला जातो, वाय द इलेक्ट्रॉन्स आर कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स ऑफ आयटम्स ऑर मॅटर्स. बिकॉज on the basis of this discharge tube experiment, the J.J. Thomson calculate the E/m ratio is the 1.6 into 10 to the power 10 coulomb per gram is the constant value of any matter and therefore it is called like the constituents particle. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणताय पहा, तर हा मूलभूत घटक आहे असं आपण त्या इलेक्ट्रॉन बद्दल आपण सांगू शकता. मग आता आपण या इलेक्ट्रॉन बद्दल आपल्याला काय काय गोष्टी माहित आहेत, तर याच्यावरून आपण कुणासोबत तरी आपण त्याचा मास कंपेअर करू शकतो, बरोबर आहे. आणि त्यानुसार आपल्याला आणखीन एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे पहा, तर ती जी गोष्ट असेल तर त्यानुसार आपण काय म्हणतोय बघा, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, E/m रेशो तर माहित झाला. त्यानुसार आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन कॅरीज किंवा इलेक्ट्रॉन्स आर कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल अँड कॅरीज negative charge and mass of electron is equal to ही व्हॅल्यू पण लक्षात ठेवा, इक्वल टू 1 divided by 1837th मास ऑफ हायड्रोजन. तर ही व्हॅल्यू आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणजे तो काय असेल, हायड्रोजनच्या मासचा 1/1837 पार्ट आहे. 1/1837 मास ऑफ हायड्रोजन एवढा तुम्हाला त्याचा मास मिळालेला आहे. आणि पुढे चालून आपण मास ऑफ इलेक्ट्रॉन आपण काय करतोय पहा, तर तो निग्लिजिबल आपण करत असतो, निग्लिजिबल कन्सिडर केलेला आहे. किंवा मास ऑफ इलेक्ट्रॉन हा तुमचा निग्लिजिबल कन्सिडर का करतो, कारण हायड्रोजनच्या मास सोबत आपण जर कंपेअर केला तर हायड्रोजनचा जो मास आहे त्याच्या मासची इलेक्ट्रॉनचा मास हा कितवा पार्ट येतो, 1/1837 पार्ट येत असतो. आणि म्हणून आपण या मास जो असेल त्याला मास आहे, पण तो ॲज कम्पेअर टू मास ऑफ अनदर पार्टिकल्स और अनदर आयटम्स विच आर द व्हेरी निग्लिजिबल और व्हेरी स्मॉल. आणि म्हणून आपण हे 3 वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉन्स आर कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल अँड कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. आणि तो चार्ज किती असतो ते आपण बघितलाय. त्याचबरोबर आपण मास ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर तो कॉन्स्टिट्युएंट्स का, कारण त्यांचा E/m रेशो काय असतो, तुम्हाला कॉन्स्टंट असतो. E/m रेशो काय असतो, कॉन्स्टंट असतो. आणि त्याचा रेशो तुम्हाला सांगितलेला आहे 1.76 into 10 to the power 8 कुलम पर ग्रॅम. ही तुम्हाला काय मिळालेलं आहे, म्हणून त्याला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असं म्हणतो. कोणत्याही आयटम पासून, कोणत्याही मेटल पासून, कोणत्याही गॅसेस पासून
लेक्चरपासून E/m रेशो जो मिळाला तो कॉन्स्टंट मिळाला, म्हणून आपण त्या पार्टिकलला काय म्हटलेलं आहे, कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल असं म्हटलं जातं. तर अशा तुम्हाला या इलेक्ट्रॉनच्या डिस्कवरीबद्दल आणि इलेक्ट्रॉनच्या डिस्कवरीनंतर आपणाला जे ॲडव्हान्टेज मिळालेलं आहे किंवा ज्याला आपण फूड आपण त्याला म्हणतो, जे मिळालेलं आहे, तर हे आपण त्या पार्टिकलची इत्थंभूत माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केलात. तर यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज यालाच आपण काही इथं आपण एंड करू आणि त्यानंतर आपल्याला पुढं लक्षात घ्यायचं आहे, आज आणि कालचं जे लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 या 2 लेक्चरवर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स पाठवतोय आणि ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा. नाही सॉल्व झाले तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये मी पहिल्यांदा ते लेक्चर त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन्स घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. पहा, तर धन्यवाद. आज लेक्चर संपलेलं आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीनं तुमचा प्रतिसाद मिळावा. तर दररोज आपल्याकडं मुलं जॉईन होत आहेत आणि त्याबद्दल सर्वांचं स्वागत असेल आणि धन्यवाद.